हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर चला आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, असं गडवाल साडीवरचं सुंदर असं ब्लाऊज आहे. गडवाल साडीचा खूप सध्या ट्रेंड चालू आहे. त्या ब्लाऊजची सुंदर अशी युनिक मी आज डिझाईन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला छानशा आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, उंची आपली किती 15 घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. मी पूर्ण उंची आपली 15 घेतलेली, 14 आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. साडेदहाची आपली घडी आहे. शोल्डर 5.25 व मुंडा 5.25 घ्यायचा आहे. बघू शकताय. गळारुंदी 2 ते 2.25 घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा गळारुंदी जास्त घ्यायची नाही आहे. गळा आपला 10.5चा आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी गळ्याची उंची 10.5 ठेवलेली आहे. अशी 10.5 गळ्याची उंची घेऊन एक बॉक्स व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. बघा, असं सुंदर असा मटका गळा मी ड्रॉ करून घेतलेला आहे. बघू शकता. सुरुवातीला कुठलाही गळा घेताना अगदी लाईट चॉक उठवत आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर असं आपल्या मटक्या गळ्याचं मार्किंग करून झालेलं आहे. बघा, थोडंसं मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदीच मस्त असा आपला मटका गळा झालेला आहे. ह्याच्यापेक्षा डीप करायचं नाही, कारण हे त्या घातल्यानंतर हा खूप डीप होतो. बघू शकताय. मटक्या गळ्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत, पण मी असाच मटका गळा ठेवणार आहे. बघा, किती सुंदर असा आपला मटका गळा ड्रॉ करून झालेला आहे. जसा गळा आपण ड्रॉ केलेला आहे अगदीच तसा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय. फक्त कपडा आहे तसा सरकवतच जायचंय. फक्त कपडा फिरवायचा, जेणेकरून सुंदर अशा आपल्या गळ्याचं कटिंग होईल. बघा, आता दिसताना हा छोटा दिसत असेल, पण पाठीत घातल्यानंतर हा थोडासा खालच्या साईडला पसरतो. हे आपल्या गडवाल साडीवरचं मेन फॅब्रिक आहे. ते व्यवस्थित सवच ठेवून घ्यायचं आहे व त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा भाग उलटा ठेवून अगदी व्यवस्थित असं सगळीकडे सेम मार्जिन राहील असं सुया लावून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही. सुया किंवा टाचण्या पेना लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं, आपण जेव्हा कपडा फिरवतो मशीनमध्ये घातल्यानंतर टीप मारताना, तेव्हा आपलं अस्तर एकीकडं मेन फॅब्रिक एकीकडं असं होतं. म्हणून नऊ शिकणाऱ्यांना अगदी खास असतं आपल्याला सुया टाचण्या लावणं खूप गरजेचं आहे. बघा, जसा गळा आहे अगदीच तसा मी फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत कपडा फिरवतो. आणि ज्यावेळी आपलं मशीन चालू असताना त्यावेळी आपला कपडा फिरवायला खूप इझिली जातं. म्हणून सुई किंवा टाचणी लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकताय तुम्ही. पाठीच्या भागाला सुद्धा मी डायरेक्ट कमरपट्टी तयार करून घेणार आहे. मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये कमरपट्टी डबल फोल्डची कशी लावायची, बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये डायरेक्ट कमरपट्टी कशी तयार करते, मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलला अगदी व्यवस्थित असं संपूर्ण कटिंग करून घ्यायचं. कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर अगदी आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड होईल. ह्यासाठी आपल्याला गळ्याला संपूर्ण छोटे छोटे कट्स देणे खूप गरजेचं आहे. बघू शकताय. गळा व पाठीच्या मध्ये गॅपमध्ये हात घालून पाठीचा भाग मी अस्तर उलटवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित असं सगळं उलटवून बघा, सगळं व्यवस्थित उलटवून घ्यायचं आहे. अगोदर मी
कमरपट्टीला दाबटीप टाकून घेते बघा. अगदी व्यवस्थित असं दोन्ही साईडने कपडा प्रेस करून कमरपट्टीला दाबटीप मारून घ्यायची आहे बघा. जो आपला गळा आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करत जसा गळा आहे त्यावरून अगदी कडेने दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा संपूर्ण गळ्यावर आपली सुंदर अशी दाबटीप मारलेली आहे. दाबटीप मारल्यामुळे आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं बघा. किती सुंदर गळा आपला तयार झालेला आहे बघू शकताय. पाठीतलं मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन जोडून घेऊन कमरेतला टक्स मारून मी तयार केलेलं आहे बघू शकताय. गळ्याचा मध्य सेंटर असं थोडस गोल परत असा आकार परत थोडस आपल्या साईडला गोल असा आकार मी देऊन घेत आहे. हा आकार ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊन घेऊ शकता बघा. थोडस आतल्या साईडला गोल फिरवलेला आहे व परत असं मोठं यस काढून घेऊन असा सुंदर आकार मी देऊन घेतलेला आहे बघू शकताय. अगदी इझिली मी करून तुम्हाला दाखवते. थोडस डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशी थोडीशी संपूर्ण डिझाईन मी अगदी व्यवस्थित अशी चॉकच्या साह्याने आधी करून घेतलेली आहे व त्याच्यावरून आपल्याला लेस फक्त फिरवायची आहे. काय होतं अशी डिझाईन जी फिरवायची जास्त असते ना ती अगोदर चॉकने ड्रॉ करून घ्यायची म्हणजे आपल्याला लेस फिरवायला खूप सोपं जाणार आहे. इझिली लेस आपली फिरवली जाणार आहे बघू शकताय तुम्ही. अशी सुंदर आपली लेस फिरवायची आहे. मटक्या गळ्यावर खूप सुंदर दिसते बघा. गळ्याचा मध्य सेंटर करून बरोबर त्या साईडला सुद्धा आपल्याला हीच डिझाईन अगदी व्यवस्थित अशी उलटवून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही. थोडस टॅप टॅप करायची म्हणजे ती गळे उठत आपली डिझाईन त्या बाजूला अगदी व्यवस्थित अशी उठेल बघा. माझी गडवाल साडी ही येल्लो कलरची आहे त्यामुळे मी याच्यावरती ब्लॅक वरती येल्लो खूप छान उठून दिसतो म्हणून मी येल्लो अशी लेस लावणार आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता, पण मी इथं येल्लो साडीच्या मॅचिंगच्या कलरची लावणार आहे बघा. डिझाईन तयार झाल्यानंतर खूप सुंदर खूप दिसते, अगदी सुंदर दिसते. कुणालाही पटकन आवडेल, कुणाच्याही पटकन मनात भरेल अशी आपली डिझाईन तयार होणार आहे बघा. जो आपला मटका गळ्याचा आकार आहे अगोदर त्या गळ्याच्या आकारावरती अगदी व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. लेसची साईज शक्यतो छोटीच असावी, जास्त मोठी असू नये, कारण आपल्याला लेस अगदी व्यवस्थित जशी हवी आहे तशी लेस फिरणार नाही. त्याच्यासाठी अगदी लेस अशी लहानच असावी बघू शकताय. आता ही जे मी डिझाईन बनवली आहे त्याला लेस कशी फिरवायची हे तुम्हाला मी सांगते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. इकडून लेस मला उलटी होते, व्यवस्थित फोल्ड करायला जमत नाही, माझ्या डाव्या बाजूला ती येत नाही, म्हणून मी अशी लेस फिरवून घेतलेली आहे बघू शकताय. खालच्या बाजूने मी अगोदर लेस लावून घेणार जेणेकरून काय होईल लेस अगदी व्यवस्थित अशी आपली फिरली जाईल. ह्याच्यासाठी
सुरुवातीला थोडंसं लेसला दुमड मारून स्टार्टिंगला थोडीशी फोल्ड करून लेस मी अटॅच करून घेतलेली आहे व जसं आपण ड्रॉ केलेले अगदी तशावरून लेस फक्त ठेवत थोडं थोडं हळूहळू हाताने प्रेस करत संपूर्ण लेसवरती डिझाईन संपूर्ण लेसवरती टीप मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी लेस कशी फिरवायची हे दाखवते. फक्त आपल्याला लेस दोन्ही हाताच्या मध्ये पकडायची आहे व जशी डिझाईन आहे त्याच्यावर ठेवून फक्त आपल्याला मशीन चालू करायचं आहे. काही त्रास नाही, अगदीच 2 ते 3 मिनिटात आपली डिझाईन तयार होते. पण मला व्हिडिओसाठी तुम्हाला खूप स्लोली दाखवावं लागतं. अजिबात गडबड करून चालत नाही. बघा फक्त लेस थोडी फिरवत आपल्याला टीप मारायचे. पण जसा गळ्याचा आकार दिलेला अगदी तसा शेप मध्ये आपल्याला फक्त लेस फिरवून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही बघा थोडीशी लेस फिरवायची, परत कपडा फिरवायचा, परत थोडीशी लेस अटॅच करायची, परत कपडा फिरवायचा. अशा आकारमध्ये फक्त कपडा फिरवत लेस हाताने पकडत चालेल टीप मारायचे. हे बघा किती सुंदर अशी आपली लेस लावल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने लेस कशी अटॅच करायची, कशी फोल्ड करायची ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित मी सांगितलेले आहे. बघा फक्त लेस हळूहळू कुठेही मी फोल्ड केले नाही, फक्त हळूहळू लेस जसं मी मार्किंग केलेलं आहे अगदी तशावर मी व्यवस्थित फक्त फिरवत तुम्हाला डिझाईन दाखवते. बघा फक्त फक्त कपडा फिरवायची आपल्याला गरज आहे. बघू शकता बघा किती सुंदर अशी आपली लेस संपूर्ण गळ्याला अटॅच करून झालेली आहे. बघा किती सुंदर अशी आपली लेस दिसत आहे. बघा जे धागे दोरे ते अगदी व्यवस्थित असे मी काढून घेतलेले आहेत. बघा किती सुंदर दिसते. ह्या बाजूला सुद्धा मी अशी सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे. तो शो बटन 2 ठेवलेले आहे. बघा आपली सुंदर न्यू ट्रेंडिंग अशी डिझाईन तयार झालेली आहे. माझी डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी स्वतः ही डिझाईन तयार केलेली आहे. खूप सुंदर डिझाईन दिसत आहे. असेच नवीन डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा छानशा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काहीतरी प्रत्येक वेळेला मी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करते. बघा सुंदर अशी आपली मटका गळ्यावर डिझाईन तयार झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. ओके बाय.